हॅलो एव्हरीवन, आज आपण बघूया पालकचा खरडा कसा बनवायचा। त्यासाठी मी पालकची एक पेंडी अशी धुवून कट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता मी पालक अशी कट करून घेतलेली आहे। 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 वाटी शेंगदाण्याचा मोठा कूट घेतलेला आहे। 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। आता एक तवा गरम करायला ठेवूया। तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेऊया। तेल चांगले गरम होऊन देऊ। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालू। मोहरी चांगली तडतडून द्यायची। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिरे घातल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा। पालकचा खरडा बनवायला सोपा आहे आणि पटकन तयारी होतो। वरण भात केला असेल तर तुम्ही तोंडी लावायला पालकचा खरडा बनवू शकता। पालकचा खरडा हा 2-3 दिवस टिकतो। तो तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता आणि जेव्हा खायचा आहे तेव्हा तुम्ही थोडासा गरम करून घ्यायचा, कारण की फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तो थंड झालेला असतो। त्यानंतर त्यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा। मिरचीच्या ठेच्यामध्ये थोडेसे जिरे, भरपूर प्रमाणात लसूण, थोडंसं मीठ आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचा। हळद घातल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली पालक घालून घेऊया। ती 2-3 वेळा व्यवस्थित खालीवर हलवून घ्यायची। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। मीठ थोडे कमीच घालायचे, कारण आपण मिरचीचा ठेचा बारीक करताना त्यामध्ये थोडेसे मीठ घातलेले असते। नंतर त्यामध्ये मी हे 1 वाटीभर मोठे कूट घातलेले आहे। कूट घातल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित खालीवर हलवून घ्यायचे। नंतर त्यावर 5 मिनिटं एक झाकण ठेवून घेऊया। आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आपण त्यावरचे झाकण काढूया। झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घातलेला आहे। खीस घातल्यानंतर ते व्यवस्थित हलवूया। मिरचीचा हा ठेचा तुम्हाला नक्की आवडेल। आवडल्यानंतर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा। अशा तऱ्हेने आपला हा मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे।